पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये ही कुळीदची उसळ आवर्जून बनवली जाते। तर या कुळीदची उसळच नाही तर याचे शेंगुळे देखील बनवले जातात। तर याला हुलग्याचे शेंगुळे किंवा हुलग्याची उसळ असे म्हटले जाते काही भागात। आणि कोकणात तर याचे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार बनवले जातात। तर येथे आज आपण कुळीदची उसळ कशी बनवायची हे आज बघणार आहोत। आणि कुळीद भिजवण्यापासून तर त्याला मोड आणेपर्यंत आपण पूर्ण ही प्रक्रिया बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर येथे मी 1 वाटी इतके हे कुळीद घेतलेले आहेत आणि येथे थोडेसे कोमट पाणी करून घेतलेले आहे आणि ते आपण झाकून ठेवलेले आहे 8 तासांसाठी। आणि 8 तासानंतर तुम्ही बघू शकताय आपले कुळीद छानपैकी असे भिजले गेलेले आहेत। आणि त्यानंतर आपण हे 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि मग त्यानंतर एका चाळणीत काढून घ्यायचे आहे। तर कुळीद आपण धुतल्यानंतर त्याचे हे लाल पाणी निघालेले आहे। आणि तसेच आपण जे कुळीद आपण चाळणीत काढून घेणार आहोत तर ते रोळून काढायचे आहेत, म्हणजे खाली आपली जी माती रेती किंवा जे काही खडे असतात ते निघून जातात। आणि अशा पद्धतीने आपल्याला हे कुळीद एका चाळणीत काढून घ्यायचे आहेत। तसेच ते खाली एक डिश ठेवायचे आहे आणि ते सर्व पाणी आपल्याला खाली निथळून घ्यायचे आहे। तर मी येथे हे सर्व पाणी काढून घेतलेले आहे कुळीदमधले। आणि आता एक येथे कापड घेतलेला आहे। तर माझा हा उसळ बांधण्याचाच कापड आहे, त्यामुळे थोडासा लाल झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा लक्षात घ्या की आपण जेव्हा ही कुळीदची उसळ बांधणार आहोत तर ते कापड आपले लाल होईल, म्हणून तुम्ही थोडेसे ते काळजीपूर्वकच वापरायचे आहे। तर येथे मी ही उसळ 2 कापडांमध्ये गुंडाळून घेतलेली आहे, कारण आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे मी येथे 1.5 दिवसासाठी ही उसळ ठेवलेली आहे। कारण कुळीदच्या उसळीला मोड येण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणून मी येथे 1 रात्र आणि पूर्ण अर्धा दिवस येथे ही मोड आणून घेतलेले आहेत। तर तुम्ही येथे बघू शकताय मस्तपैकी आपल्या उसळला येथे मोड आलेले आहेत। तुम्ही एकदम आपण जशी विकत आणतो तर त्यापेक्षाही ही घरी खूपच छान बनते ही उसळ, म्हणून तुम्ही सुद्धा ही घरीच बनवा। तर आपल्या अगदी अर्धी वाटीपासून त्या 2 ते 3 वाट्या उसळ तयार होते। तर तिपटी चौपटीने ही उसळ फुलते। तर आता येथे ही जी उसळ आहे ती आता आपण येथे 1 ते 2 पाण्याने धुवून घेणार आहोत। तर आधीसुद्धा आपण ही जेव्हा भिजत टाकलेली होती तर बांधण्याच्या आधी 2-3 पाण्याने धुवून घेतलेली होती, म्हणून आता आपण येथे फक्त 2 पाण्याने येथे धुवून घेणार आहोत। तर मी येथे उसळ धुवून घेतलेली आहे 2 पाण्याने आणि जे पहिले पाणी होते ते काढून घेतलेले आहे। आणि आता आपण यात थोडे शेंगदाणे टाकणार आहोत। तर शेंगदाणे टाकण्याचे कारण म्हणजे कुळीदच्या उसळमध्ये हे अख्खे शेंगदाणे जेव्हा आपण शिजवून घेतो ना तर ते खूपच छान लागतात खायला। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की टाकून बघा तर शेंगदाणे। आणि आपण हे जे शेंगदाणे आहेत ते पाण्यातच टाकून घेतलेले आहेत। तर येथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे आणि 1 चमचा इतके तेल टाकून घेतलेले आहे। तर यात आपल्याला असेच उसळ न शिजवता त्यात आपण थोडेसे 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत आणि त्या थोडेसे 2 मिनिटे परतून घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर आपल्याला ही कुळीदची उसळ यात टाकून द्यायची आहे। तर येथे आपण ही जी कुळीदची उसळ आहे ती टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण ही चाळून घ्यायची आहे। आणि तसेच आपण यात 1 ते 1.5 ग्लास इतके पाणी टाकून घ्यायचे आहे। तर मी येथे मीठ देखील टाकलेले आहे आणि त्यानंतर आपल्याला येथे कुकर लावून घ्यायचा आहे। तर येथे 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। त्यानंतर येथे मी शिट्टी करून घेतल्यानंतर कुकर उघडलेला आहे। तर तुम्ही बघू शकता इथे उसळ मस्तपैकी अशी आपली शिजली गेलेली आहे आणि त्यातील जे शेंगदाणे आहेत ते सुद्धा छानपैकी असे शिजले गेलेले आहेत। उसळ बनवण्यासाठी मी येथे 1 मोठा कांदा कापून घेतलेला आहे, 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे, तसेच येथे मी घरगुती काळा मसाला घेतलेला आहे आणि पाव चमचा मी येथे हळद टाकून घेतलेली आहे। येथे मी अद्रक लसूण आणि खोबरे हे बारीक वाटून घेतलेले आहे। तर मी हे खोबरे न भाजता येथे कच्चेच दळून घेतलेले आहे। आणि येथे आपण कोथिंबीर घेतलेली आहे, तसेच येथे आपण लसूण घेतलेला आहे। तर लसूण मी येथे निम्मी येथे या खोबऱ्यामध्ये दळून घेतलेला आहे आणि निम्मा आपण येथे फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत। आणि आपण येथे तेजपत्त्याची पाने घेतलेली आहेत। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी येथे गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात मी 2 चमचे तेल टाकलेले आहे आणि येथे मी लसूण टाकून घेतलेला आहे।
लसूण 2 मिनिटे आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जो कांदा घेतलेला आहे तो यात टाकून द्यायचा आहे। तेजपत्त्याची पाने देखील टाकून घ्यायची आहेत। येथे आपला कांदा सुद्धा परतून झालेला आहे। आता आपण यात जे खोबरे घेतलेले होते ते सुद्धा यात टाकून घेतलेले आहे आणि ते पुन्हा आपल्याला थोडेसे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर येथे आपले हे खोबरे 2 मिनिटे आपण येथे ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेले आहे आणि आता आपण यात जो टोमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा यात टाकून घेणार आहोत आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला येथे परतून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे आपण जो घरगुती मसाला घेतलेला आहे तो देखील यात आपण टाकून घेणार आहोत। तर येथे मी पाणी गरम करायला ठेवलेले आहे, तर आपण येथे गरम पाणीच टाकणार आहोत भाजीसाठी आणि येथे आपण ही पूर्णपणे भाजी अशी ही जे आपण मसाला टाकलेला आहे तो असा पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे। हे नॉर्मल असे छोटीशी अर्धी वाटी इतके पाणी टाकलेले आहे आणि येथे आपला हा मसाला आहे तो छानपैकी आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे। तर येथे आपल्या जे ग्रेव्हीला आहे मसाला आहे त्याला मस्तपैकी येथे तेल सुटलेले आहे, तुम्ही बघू शकता येथे मस्तपैकी येथे आपले हे तेल सुटलेले आहे। आता आपण ही जी उसळ आहे ती आपण यात टाकून घेणार आहोत। आता आपण येथे जे गरम पाणी करून घेतलेले होते तेच आपण या कुकरमध्ये टाकून घेणार आहोत आणि पुन्हा आपण हे जे पाणी आहे ते आपण या उसळमध्ये टाकून घेणार आहोत। तर येथे मी हे पाणी टाकून घेतलेले आहे आणि येथे मस्तपैकी ही कोळीची उसळ आहे ते आता आपण येथे 10 मिनिटे शिजवून घेणार आहोत। येथे आता आपण हे चवीनुसार मीठ घेतलेले आहे ते आपण येथे टाकून घेणार आहोत। तर येथे मस्तपैकी आपल्या भाजीला येथे उकळ आलेली आहे आणि उसळीला उकळ आल्यानंतर इथे 10 मिनिटे झालेली आहेत। आता आपण वरून ही कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, तर मी येथे भरपूर सारी अशी ही कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपली भाजी तर खूपच अप्रतिम अशी दिसत आहे, तुम्ही बघू शकताय। तर येथे आपली ही कुळीदाची उसळ मस्तपैकी चमचमीत आणि खूपच चवदार अशी तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा जर ही रेसिपी अजूनपर्यंत बनवली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा। आता सध्या पावसाळ्याचे तर दिवस चालूच आहेत, तर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा। आणि आपण मुगाची आणि मठाची उसळ तर नेहमीच खातो, परंतु त्यापेक्षाही चवीला खूपच अप्रतिम अशी ही उसळ लागते, म्हणूनच तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुम्हाला जर गावाकडील या पारंपरिक पद्धतीने रेसिपी हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वात आधी तुम्हाला दिसतील। धन्यवाद।